जय श्री माताजी. सामूहिकतेमध्ये बंधन घेऊया. आपल्या हाताबरोबर कुंडलिनी वर आली पाहिजे. अशा पद्धतीने बंधन घ्यायचं. आपण कुंडलिनी वर चढवायची असते. शिस्तीत 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 चित्त तिथे जायचं कुंडलिनीकडे आणि व्हायब्रेशन्स कडे. मग ती कुंडलिनी वर आणून गाठी मारायच्या, वरती तिला फिक्स करायची असते. अशा पद्धतीने कुंडलिनी चढवायची. त्यानंतर कवच, डोक्यावरून हात उजवीकडे, लक्ष त्यावेळेला व्हायब्रेशन्स कडे. आपल्या हातामधून जे चैतन्य वाहते त्याच्यातून हे कवच आपण तयार करतो आपल्या भोवतानी. हे सर्व गणेश तत्वाशी संबंधित आहे. आपलं गणेश तत्व जेवढं भक्कम होईल तेवढ्या व्हायब्रेशन्स आपल्याला जास्त जाणवतील, त्याची जाणीव जास्त होणार आपल्याला. तर आपले दोन्ही हात श्री मातांच्याकडे. सहज मुद्रेनं आपण श्री मातांना बघायचं आहे. त्राटक करायचं नाही. म्हणजे आपले डोळे उघडझाप करायचे, पण एकसारखे असे डोळे उघडे ठेवून बघायचं नाही. सहज मध्ये बघायचं आहे. फक्त भाव आपले जागृत होण्यासाठी, आपल्या हृदयातील भाव जागृत झाले पाहिजे. जसं देवी देवता आपण मंदिरात जातो, त्या देवतेचं दर्शन झाल्यावर आपल्याला समाधान मिळते एक प्रकारचं. तसं बघायला गेलं तर गणपती, सरस्वती, लक्ष्मी, शिव, शंभो हे सगळे त्याची तस्वीर पण असते आपल्याकडे, परंतु आपण तिथंच जाऊन का त्यांचं दर्शन घेतो? याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आपण तिथं जातो त्यावेळेला त्यांच्या चैतन्याच्या वलयामध्ये आपण येतो आणि त्यामुळे आपल्याला एक प्रकारचं वेगळ्या प्रकारचा आनंद निर्माण होतो, समाधान मिळतं आपल्याला. म्हणून आपण त्या ठिकाणी जातो. मग ही स्वयंभू मंदिरं असतील तर अधिक उत्तम, म्हणजे त्याचं चैतन्य आपल्याला जास्त जाणवतं त्या वलयात गेल्यावर. परंतु कोणीतरी स्थापना केली आणि आपण गेलो तर त्याचं एवढं महत्व आपल्याला लक्षात येत नाही किंवा त्याचं काय वाटत नाही आपल्याला. म्हणजे हे सर्व आपण व्हायब्रेशन्स वरती बघू शकतो. ते आपल्याला बघता आलं पाहिजे की स्वयंभू म्हणजे काय. हे स्वयंभूच का आहेत? कारण ते पृथ्वी तत्वातून आलेले आहेत. तर खरोखर आपण मातांच्या समोर, म्हणजे जी मूर्ती आहे किंवा जी जमिनीतनं वर आलेलं जे काय आहे स्वयंभू आहे, त्याच्याकडे जर समजा आपण हात केले तर आपल्याला थंड चैतन्य लहरी जाणवतात. आणि मग आपण म्हणू शकतो की हे स्वयंभू आहेत, स्वयंभू गणेश आहेत, स्वयंभू शिवलिंग आहे आपण म्हणू शकतो. कुठल्याही मूर्तीची आपण पूजा करू शकत नाही, म्हणजे करायची नसते. मूर्ती पूजा आपल्याला मान्य नाही श्री मातेला. जे स्वयंभू आहे त्याचंच पूजन झालं पाहिजे. जे स्वतः तयार झालेलं आहे, पृथ्वी तत्वातून वर आलेलं आहे, त्याचंच पूजन करणं हितावह असतं. कारण त्यातून चैतन्य येत असतात. फक्त तस्वीर, आपण फक्त श्री मातांचीच तस्वीर लावून त्याच्यातून चैतन्य घेऊ शकतो, कारण त्याच फोटोमधून चैतन्य येतं. जसं आता लक्ष्मीचा फोटो लावलेला आहे, गणपतीचा फोटो लावलेला आहे, शंकराचा फोटो लावलेला आहे, तर त्या फोटोतून चैतन्य आपल्याला जाणवणार नाही. म्हणजे काय आपण त्यांना मानायचं नाहीये असं नाही आहे, परंतु ही कोणीतरी कल्पनेनं तयार केलेलं आहे आणि त्याच्या भावना त्या तस्बिरीमध्ये उतरलेल्या आहेत. आणि त्यातून जर आपण समजा आपण व्हायब्रेशन्स बघितले, आता शंकराची कोणतरी मूर्ती तयार केलेली आहे समजा किंवा तस्वीर तयार केलेली आहे आणि त्याच्या पुढे जर आपण हात असे पसरून बसलो ध्यानाला, तर आपल्याला चैतन्य बरोबर जाणवणार नाहीत किंवा टोचल्यासारखं, चुरचुरल्यासारखं, गरम असं काहीतरी जाणवेल.
म्हणजे त्या तस्वीरीतून चैतन्य येणार आहे ते कुठलं येणार आहे तर ज्यानं ती तस्वीर बनवलेली आहे त्याच्या भावना त्या तस्वीरीमध्ये उतरल्यामुळे आपल्याला तशा प्रकारचं चैतन्य जाणवतं. पण श्रीमातांचा एकमेव फोटो असा आहे की त्या फोटोतून चैतन्य उत्सर्जित होत असतं. कारण श्रीमातांच्या समोर काढलेला तो फोटो आहे, प्रत्यक्ष श्रीमाताजी समोर असताना फोटो काढलेला आहे. म्हणून श्रीमातांच्या मूर्तीचं देखील व्हायब्रेशन्स आपण घ्यायचे नाही किंवा त्या मूर्तीच्या पुढे देखील ध्यान करायचं नाही आहे. फोटो समोरच श्रीमातांच्या ध्यान करायचं आहे. कारण त्यातूनच चैतन्य येतं आणि ते चैतन्य आपल्याला लाभदायक असतं. म्हणून श्रीमातांच्या फोटो समोर बसून ध्यान करायचं आणि म्हणून आपल्याला व्हायब्रेशन समजणं अत्यंत आवश्यक आहे. आपण श्रीमातांच्या फोटोकडे बघतोय आणि त्यातून जे चैतन्य येते ते आपण शोषून घेण्याचा प्रयत्न करतोय. एकसारख्या व्हायब्रेशन्स आपण दोन्ही हाताच्या बोटातून खेचून घेतोय. श्रीमातांना आपण प्रसन्न चित्तानं बघतोय. आपल्या हृदयातलं किलमिश आपण काढून टाकायचं. आपल्या हृदयामध्ये जर काही समस्या आहेत, काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील तर श्रीमातांच्या चरणाशी ठेवायचं आहे. आपल्याला जे काही दुःख आहे ते आपण श्रीमातांना सांगायचं आहे की श्रीमाताई असं असं आहे, कृपा करून आमच्यावरती दया करा आणि ही समस्या सोडवा किंवा ह्या समस्येतून आपल्याला मुक्ती द्या. श्रीमातांना सांगायचं आहे आणि आपलं हृदय मोकळं ठेवायचं आहे. या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचं किलमेश ठेवायचं नाही. डिटॅच व्हायचं आपण पूर्णपणे. ध्यान करण्यापूर्वी या सर्व गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण तसंच बसलोय आणि ध्यान केलोय तर ते चुकीचं होईल किंवा ध्यान आपलं लागणार नाही. आपणच आपले गुरु आहोत. आपण स्वतःला गायडन्स करायचं आहे. बघायचं आहे की आपण असं बसल्यानंतर ध्यान आपल्याला लागतं का, किंवा या पद्धतीने बसू, आपण बसून बघूया असं ध्यान लागतं का, हे आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघायचं आहे की कशा पद्धतीने मला ध्यान चांगलं लागेल किंवा कशा पद्धतीने मी ध्यानाच्या गहनतेत उतरू. माझ्या आध्यात्मिक उत्थानाच्या आड काय येत आहे त्याचं आत्मपरीक्षण करून बघायचं की कुठली गोष्ट जी आपल्याला परमेश्वरापासून परावृत्त करते ते बघायचं आणि ते आपण बाजूला करायचं. कारण परमेश्वर आणि आपण याच्यामध्ये दुसरं कोणाला आणायचं नाही. आपण आणि श्रीमाताजी एवढाच योग राहायला पाहिजे. आधेमध्ये कोणाला घ्यायचं नाही, फक्त डायरेक्ट कनेक्शन आहे ते. आणि म्हणून आपण श्रीमातांना समोर सांगायचं आहे की मला काय समस्या आहेत, मला काय अडचणी आहेत, त्या श्रीमातांच्या चरणाशी ठेवायच्या आहेत आपण. आणि एकदा ठेवल्यानंतर, समर्पित झाल्यानंतर मात्र आपण पूर्णपणे निर्विचार व्हायचं. मग विचार कसला करायचा? सगळं श्रीमातांच्या चरणावरती सोपवलंय तर मग विचार का करायचा आपण? मग निर्विचारिता आली पाहिजे. आपल्या डोक्यातलं सगळं निघून गेलं पाहिजे. मस्तक शांत झालं पाहिजे. हृदय देखील आपलं शांत झालं पाहिजे. या शरीराची रखरख थांबली पाहिजे आपल्या. काही नाही, शांत मस्तक, शरीर, हृदय सगळं शांत झालं पाहिजे. आणि मग आपण शिस्ती डोळे बंद करायचे आणि फक्त चैतन्याकडे लक्ष केंद्रित करायचं. हळूहळू आपले डोळे बंद करायचे आणि जे हातातून चैतन्य श्रीमाताई आपल्याला देतायत, हाताच्या बोटातून जे चैतन्य येतंय ते खेचून घ्यायचंय आपण. एकसारखं चैतन्य शोषून घ्यायचंय आपल्याला. कारण चैतन्य म्हणजे श्री गणेश आहेत. हे चैतन्य जे आपल्याला जाणवतं, जोरदारपणे येत असलेलं किंवा व्हायब्रेशन्स आपल्याला समजतात, हे श्री गणेशांची कृपा आहे. श्री गणेश आपल्यामध्ये जागृत असतील तर आपल्याला चैतन्य फार लवकर समजतं, कळतं ते सगळं. परंतु गणेश आपल्यातले झोपले असतील किंवा श्री गणेश जागृतच नसतील, आपल्यातले ते तत्वच जागृत नसेल तर आपल्याला सहजयोग कितीही केला तरी काहीही कळणार नाही. म्हणून आपल्यामधले गणेश सतत जागृत ठेवायचे. ते गणेशांचे गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत. त्यांची पवित्रता, त्यांची सुज्ञता, त्यांची अबोधिता, या सर्व गोष्टी किंवा हे त्यांचे जे काही गुण आहेत ते आपल्यामध्ये आलेच पाहिजेत.
आपण जर गणेश भक्त आहोत, श्री गणेशांना मानतो, तर श्री गणेश आपल्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत झाले पाहिजे. आणि केवळ तेच जागृत नाही झाले पाहिजेत, तर गणेश तर जागृत झालेत, पण वर जाऊन महागणपती देखील जागे झाले पाहिजेत. सहजयोगाची किंवा आत्म्याची परिपूर्ती म्हणजे काय, तर महागणेशांचं देखील जागरण होणं आवश्यक आहे. आपल्यामध्ये आज्ञाचक्रामध्ये येशू ख्रिस्तांचं स्थान आणि महागणेशाचं स्थान हेही जागं झालं पाहिजे, तर आपण कुठंतरी ध्यानाच्या गहनतेत उतरू. म्हणजे सुरुवातीला गणेश तत्व आणि त्यानंतर महागणपतीचं तत्व जागृत होणं आवश्यक आहे. ते रुद्र शक्तीमध्ये मोडतं. परंतु ते जर शांत झाले, श्री गणेश शांत असतात त्यावेळेला ते खूप म्हणजे मूलाधारामध्ये असतात. परंतु ज्यावेळी ते रुद्र होतात, एकादश रुद्रमध्ये, ते महागणेशाचं स्थान, ते आज्ञाचक्रावरती येतात. जसं काही वेळेला येशू ख्रिस्त म्हणजे श्री गणेशांचंच अवतरण आहे. एरवी ते खूप शांत आणि क्षमाशील आहेत, परंतु आदिशक्तीच्या विरोधात जर काय कार्य घडलं तर ते हातामध्ये हंटर घेऊन देखील कार्य करतात. त्यांचा क्रोध मग जगावेगळा असतो. तसंच आहे की आपल्यातलं गणेश तत्व ज्यावेळी शांत आहे तोपर्यंत शांत आहे, परंतु वर जाऊन ते काही वेळेला महागणेशाचं रौद्र रूप धारण करून घेऊ शकतं. म्हणून या दोन्ही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपण गणेशासारखं शांत पण झालं पाहिजे आणि काही वेळेला निगेटिव्हिटीशी लढताना रौद्र रूप देखील, ते महागणपतीचं तत्व देखील आपल्यात जागृत होणं आवश्यक आहे आणि ते आपोआप होतं. गणेश जसं आपण जागृतीसाठी प्रयत्न करतो, तसं महागणेशांची जागृती, येशू ख्रिस्तांची देखील जागृती होणं अत्यंत आवश्यक आहे. हे फार महत्वाचं आहे, कारण ज्ञान आपल्याला आलं पाहिजे आणि ज्ञानाबरोबर शक्ती देखील, रुद्र शक्ती देखील आपल्यामध्ये जागृत झाली पाहिजे. कारण निगेटिव्हिटीला दूर करण्यासाठी रुद्र शक्तींचाच उपयोग करावा लागतो. म्हणून महागणेश आपल्यातले जागृत होणं किंवा येशू ख्रिस्तांचं तत्व देखील आपल्यामध्ये जागृत होणं आवश्यक आहे. कारण ते अंगार आहेत. श्री गणेश जसं अंगारकी म्हणतो, अंगारकी संकष्टी मंगळवारी असते, म्हणजे मंगळ हा श्री गणेशांचा जन्मदिवस आपण समजतो की मंगळवार आहे. तसं हनुमानांचं पण आहे, देवीचा पण आहे मंगळवार, आणि सहजयोग्यांचं पण आहे. काही विशेष गोष्ट आहे की मंगळ ही फार महत्वाचं आहे. मंगळ म्हणजे मंगळ होतं त्या ठिकाणी, मंगल, की सर्व मंगल होऊन जातं, शुभ होऊन जातं, म्हणजे ते मंगल. आणि त्यामुळे गणेश आणि हनुमानजी पण जागृत झाले पाहिजेत. कारण हनुमानजी आणि गणेश ह्या दोन्हीचा जवळचा संबंध आहे एकमेकाचं. ते आदिशक्तींचे चिर बालक आहेत दोघं. गणेश शांत आहेत खूप, परंतु हनुमानजी थोडस रौद्र रूप आहे त्यांचं. म्हणून गणेश ज्या वेळेला शांत होतात त्यावेळी ते त्यांचं कार्य करतात आणि हनुमानजींना ते सांगतात, त्यावेळेला हनुमानजी मग ते कार्य करायला सुरुवात करतात. ते मनुष्याच्या अंतःकरणापर्यंत पोहोचून त्यांचा संदेश इतर साधकांच्या पर्यंत पोहोचवायचं काम हनुमानजी करत असतात. हे सगळं अगदी आध्यात्मिक गोष्ट आहे की अध्यात्मामध्ये या सर्व गोष्टी घटित होतात. आणि ते कसं कार्य करतात, काही गोष्टी अघटित घटना देखील घटित होतात सहज, म्हणजे त्याला आपण मिरॅकल म्हणतो, की चमत्कार पूर्ण अशा घटना काही सजीवांच्या बाबतीत घडतात. हे कसं घडतं, तर ते हनुमानजी घडवतात. श्री गणेश त्यांना सांगतात, श्री गणेश कार्य करून घेतात आणि हनुमानजी त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवतात आणि ते मिरॅकल घडवून आणतात. म्हणजे ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे की श्री गणेश आणि श्री हनुमानजी यांचं जबरदस्त कॉम्बिनेशन आहे. कारण आदिशक्तीला ते सपोर्ट करत असतात. आणि सहयोग्यांच्या बाबतीत देखील म्हणायचं झालं तर सहयोग्यांचं देखील ते रक्षण करतात. त्यांना योग्य वेळेला योग्य मार्गदर्शन करायचं काम श्री गणेश आणि श्री हनुमानजी करत असतात. म्हणून ह्या दोन्ही शक्ती आपल्या जागृत होणं, आपल्या आतमध्ये प्रस्थापित होणं हे फार महत्वाचं आहे. आपल्या दोन्ही हाताच्या बोटातून आपण परम चैतन्य शोषून घेतोय, एकसारखं थंड चैतन्य लहरी. चैतन्य लहरी जर थंड येत असतील तर आपण पूर्णपणे निरोगी आहोत, आपल्या नसा पूर्णपणे स्वच्छ आहेत. मग नसावरती कार्य करायचं काही कारण नाही. म्हणजे इडा आणि पिंगला, डावी बाजू आणि उजवी बाजू, आपण काही वेळेला काय करतो, तसंच बसतो
आता प्रोटोकॉल आहे ना, डावा हात पुढे घ्या, उजवा हात पालथा जमिनीवर ठेवा, किंवा उजवा हात पुढे घ्या, डावा हात आकाश तत्वाकडे करा. इडा आणि पिंगला स्वच्छ करायचा हा मार्ग आहे. परंतु जर आपल्या दोन्ही हातातून चैतन्य वाहत असेल तर आपल्या दोन्ही नाड्या स्वच्छ आहेत. मग ह्या क्रिया करायचं काही कारण नाही. म्हणजे याला कर्मकांड म्हणतो. सहजयोग जर आपल्याला पूर्ण नाही समजला तर आपण अशा पद्धतीने वागतो. आपल्याला समजलं पाहिजे की आपण कुठल्या स्टेपला आहे. आपल्यामध्ये खरोखरच नाड्यांचा त्रास आहे का आपल्याला, हे समजणं गरजेचं आहे. मगच हे प्रोटोकॉल करायचे. नाहीतर पुढच्या पारीवरती यायचं ना. मग चक्रांची स्वच्छता. मग चक्रांच्या स्वच्छतेसाठी पण बघायचं हाताच्या बोटावरती बाबा आपल्याला काय जाणवतं, किंवा एखाद्या आपल्या शरीरावरती देखील काही चक्र आहेत, जसं हार्टचं चक्र आहे, विशुद्धीचं आहे, ते जर आपल्याला जाणवत असेल पकडले तर ते तिथं हात ठेवू शकतो आपण. अशा पद्धतीनं आपली चक्र आपण स्वच्छ ठेवतो आणि नाड्या स्वच्छ करायच्या असतात. अंधाप्रमाणे आपण काहीही करायचं नाही. करायचं आहे म्हणून करायचं नाही. रोज आपण हात पुढे करा, इकडे करा, तसं करा असं नाही करायचं. बघायचं आधी श्रीमातांच्या समोर बसून आपली स्थिती काय आहे हे बघायचंय. म्हणून श्रीमातांच्याकडे बघतोय आपण आणि श्रीमातांच्याकडून चैतन्य खेचून घेतोय. आणि ते चैतन्य जर आपल्याला बरोबर येत असेल हाताच्या बोटातून आतमध्ये, तर आपण निरोगी आहोत, स्वच्छ आहोत, आपल्या नाड्या स्वच्छ आहेत, क्लिअर आहेत. चक्र देखील आपली हळूहळू स्वच्छ होत आहेत हे आपल्या लक्षात येतं. म्हणून हे महत्वाचं आहे. आता आपला उजवा हात हृदयावरती ठेवायचा आहे. इथं म्हणूया, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आत्मा आहे, निर्मळ आत्मा आहे. आता हळूहळू आत्म्याकडे वळतोय आपण. जसं आपण आता शरीर स्थिर ठेवलं, हातातून चैतन्य आलं, तसं आपण हात हृदयावरती ठेवल्याबरोबर लक्ष आत्म्याकडे वळावं. म्हणून आपण हात ठेवतो. इथे समजलं पाहिजे की आपल्या हृदयामध्ये आपला आत्मा निवास करतोय आणि सर्वांचं चित्त आपलं आत्म्याकडे जावं. म्हणून आपण म्हणतोय, श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे, पवित्र आहे, शुद्ध आहे, निर्मळ आत्मा आहे. मी हे मन, बुद्धी, शरीर, अहंकार काही नाही आहे, फक्त शुद्ध आत्मा आहे. कारण ह्या सर्व गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. आपलं शरीर देखील नष्ट होतं. शरीरच नष्ट झालं तर बाकी सर्व गोष्टी आपल्या ज्या आहेत भौतिकतेतल्या सगळ्या नष्ट होऊन जातात. परंतु अजर आणि अमर असा जो आत्मा आहे तो मी आहे. असं म्हटलंय की शिवोहम शिवोहम, म्हणजे मी शिव आहे, मी आत्मा आहे, तो अमर अज अमर. शिवांची भक्ती करणारी, किंवा आपण शिवांची भक्ती करतो, परंतु ते शिव म्हणजे काय, आपल्या हृदयात आहेत, आत्मा स्वरूपात आहेत. आणि तो आत्मा म्हणजे मी आहे हे आपल्या हृदयात जर नाही कळलं तर बाह्यात त्याचं पूजन करून काही उपयोग नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये शिवतत्व जागृत झालं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. आपण जसं बाह्यामध्ये देवतेला मानतो, एखादी मूर्ती आणून ठेवतो, एखादी तस्वीर आणून ठेवतो, आपल्याला मान्य होतं, परंतु ते आपल्या आतमध्ये जर जागृत नाही झाले तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट आपल्याला दोष लागतात, आपली चक्र पकडतात आणि आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून आतमध्ये जागृत करणं अत्यंत आवश्यक आहे. श्री माताजी आपल्या परम कृपेत मी शुद्ध आत्मा आहे. त्यानंतर आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या टाळूवर दाबून धरायचा, मान थोडी खाली झुकवायची, हात दाबून शिस्तीत फिरवायचा. ज्या ठिकाणी आपण हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आणि म्हणायचंय, श्री माताजी आपण साक्षात श्री सहस्त्रार स्वामिनी आहात, कृपा करून आमच्या सहस्त्रार चक्रामध्ये विराजमान व्हा. ज्या ठिकाणी हात फिरवतोय त्या ठिकाणी लक्ष देऊन भक्तीनं म्हणायचं. उगीच म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही.
सहज योगामध्ये जे करायचं आहे ते पूर्ण भक्तीनं आणि पूर्ण श्रद्धेनं करायचं आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. कृपा करून आमच्या सहस्त्रदल कमलामध्ये विराजमान व्हा. हात दाबून फिरवला की हे ब्रह्मरंध्र आहे हे उघडतं आपलं, आणि तिथे श्रीमातांचं स्थान आहे ते जागृत होतं. हात किंचित वरती उचलायचा, बघायचंय थोडस वर खाली मागे पुढे गोल फिरून नेहमीप्रमाणे की टाळूतून आपल्याला चैतन्याच्या लहरी जाणवतात का, हे जाणवणं महत्वाचं आहे. ध्यान आपण कुठं करायचं आहे, शस्त्रार आणि शस्त्रारच्या वरती. जर हेच नाही जाणवलं तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. दोन्ही हात श्रीमातांच्याकडे बघायचंय. आपली कुंडलिनी शस्त्रारचं भेदन करून वर आली का. काही जणांना नुसतं हातावरती चैतन्य जाणवतो पण टाळूवरती जाणवत नाही, तरी ते तसंच बसतात. तसं नाही करायचं. जोपर्यंत शस्त्रार्थ भेदन होत नाही तोपर्यंत ध्यान कुठे करणार ना, हे महत्वाचं आहे. आपल्यातला समज गैरसमज काढून टाकायचा की आपली कुंडलिनी शस्त्रार्थ भेदन करून वर आली पाहिजे. भेदनाला महत्व आहे ना. हे भेदन झाल्यानंतरच त्याचा आनंद मिळतो आपल्याला. निरानंद मिळतो, समाधान मिळतं, शांती मिळते, तृप्ती मिळते. हे त्याच्यामुळे मिळतं. श्री माताजी प्रसन्न होऊन वरती येतात कुंडलिनीच्या रूपात. त्यावेळेला त्याचा आनंद व्हायला पाहिजे. आपण जबरदस्तीने आपण ध्यान करू शकत नाही. श्री माताजी प्रसन्न होऊन आपल्याकडून ते करून घेतात, मगच आपल्याला समाधान मिळतं. लक्ष शस्त्राच्या वरती. एक मिनिटभर वरती ठेवायचं शस्त्राच्या. स्थिर बसायचं आहे. शांत वाटतं. शस्त्राच्या वर आले की शांत होतं मन, बरं वाटतं, समाधान मिळतं. हे फार चांगलं आहे. परंतु आपली स्थिती तशी आली पाहिजे, अशाच प्रकारची, म्हणजे आपण पुढील प्रगती करू शकतो. आता थोडं परत शस्त्रार मध्ये येऊया. खाली आणायचं मुद्दाम म्हणून. जेवढा आपण खालच्या चक्रावरती कार्य करू तेवढी कुंडलिनी वर जाते, आणि ती जात असते. खाली या म्हटलं की जास्तीत जास्त वर जाते ती, आणि वर जाऊ म्हटलं की ती खाली येते. असं उलट आहे ती माणसाचं. इकडे बघू नका म्हटलं की आपण बघणारच आहे, इकडे नक्की काहीतरी आहे, तशातला प्रकार आहे हा. म्हणून आपली कुंडलिनी खाली आणायची अगोदर शस्त्रार मध्ये. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी असं लक्ष ठेवायचं. म्हणजे त्या त्या चक्रावरती आपल्याला जाणवलं पाहिजे. हे जे काय अमृत वाहते आता डोक्यातून, टाळूतून वाहतं, कारण तिथं आले आता अमृत म्हणजे चैतन्य, चैतन्य रूपी अमृत. आणि हे अमृत आपण सर्व चक्रांच्या वरती पोहोचवायचं काम करायचं आहे. कारण श्री माताजी आदिशक्ती आहेत, देवी आहेत त्या आदिशक्ती. आणि आदिशक्ती सर्व देवतांना शक्ती पुरवते, बरोबर. म्हणून शस्त्रार आधी ओपन केलं, आणि शस्त्रार मधून मग इतर जी चक्र आहेत त्या चक्रांच्या वरती जाऊन त्या चक्राला शक्ती देण्याचं काम ही चैतन्य शक्ती करते. म्हणून आपण लक्ष तिथं द्यायचं आहे. शस्त्रार आणि त्याच्या भोवतानी जर झालं असेल तर खाली यायचं आज्ञा चक्रामध्ये, येशू ख्रिस्तांच्या स्थानामध्ये.
आज्ञाचक्रावरती क्रॉस काढू शकतो आपण चित्तानं, चैतन्यानं. चिन्हच आहे ना ते येशू ख्रिस्तांचं. पुढील आज्ञाचक्रावरती क्रॉस करा चैतन्याचा, बरोबर आज्ञाचक्रावरती. म्हणजे ते चक्र आपल्याला समजतं आणि ते चक्र जागृत झालं पाहिजे श्रीमातांच्या कृपेत. येशू ख्रिस्तांचं स्थान. आपण काही वेळेला क्षमा करत नाही लोकांना. आपण म्हणतो नुसतं हात ठेवून इथं की मी सर्वांना क्षमा केली, परंतु जोपर्यंत येशू ख्रिस्त जागे होत नाही तिथे, तोपर्यंत खरी क्षमा झालेली नाही आपली. आपण नुसता कर्मकांड करतोय, क्षमा केली म्हणून म्हणायचं नुसता कर्मकांड, आणि प्रत्यक्षात मात्र आतमध्ये क्रोध आहेच भरलेला. मग कसं जागृत होणार येशू ख्रिस्त? म्हणून ते तत्वच जागृत होणं आवश्यक आहे. उगीच खोटं खोटं काही करायचं नाही. खरं असेल तर ते जागृत झालेलं आपल्याला दिसेल, त्या चक्रावरती जाणीव होईल. हे महत्वाचं आहे सहयोगामध्ये. आज्ञेतून आपण आता विशुद्धीमध्ये यायचं. वरून खाली लक्ष, विशुद्धी म्हणजे नाडीवरती लक्ष देत देत चक्रावरती पण द्यायचंय आपल्याला. प्लावित करायचे ते चक्र, जागृत करायचे त्या देवता. इथं राधाकृष्णाचं स्थान आहे, त्यांना शक्ती प्रदान करतोय आपण. म्हणजे श्रीमातांच्याकडनं जे चैतन्य येते ते आज्ञेतून विशुद्धीपर्यंत आणलं. प्रत्यक्ष घरंगळत येतं चैतन्य. घरंगळणे माहिती आहे आपल्याला, शस्त्रारमधून घरंगळत वर खाली असं होत असतं. ते जाणवतं चैतन्य पाण्याप्रमाणे घरंगळत. तशी स्थिती आहे. वरून खाली विशुद्धी, विशुद्धीतून हृदय. तिथं स्टर्नम बोन आहे, अँटीबॉडीज तयार करतात. तिथं देवी काय करते? गण तयार करते. गण म्हणजे गणपती, गणपतीचे सगळे गण अँटीबॉडीज. त्यामुळं आपलं संरक्षण होतं. म्हणून दुर्गा मातेचं स्थान आहे, हे जागृत होणं आवश्यक आहे. भीती आपली गेली पाहिजे. वरून खाली लक्ष अनाहत चक्रावरती, स्टर्नम बोनवर ठेवायचं. म्हणजे आपली भीती निघून जाते. कशाचीच भीती आपल्याला राहत नाही. दुर्गा मातेचं चक्र आहे. जर आपल्याला भीती वाटत असेल तर आपण या चक्रावरती ध्यान करू शकतो आणि ती देवता जागृत केल्याबरोबर आपली भीती निघून जाते. सगळी निर्भय होतो आपण. हे गण कार्य करतात. श्री गणेशांचे गण आहेत ते कार्य करतात. आणि हे गण जे आहेत ते अगदी लहान बालकासारखे आहेत. जसं श्री गणेश आहेत तसे त्यांचे गण आहेत. आपण जी प्रार्थना करतो ती गण ऐकतात आणि गण त्या देवीला जाऊन सांगतात. आपल्याला अधिकार नाही डायरेक्ट आपण श्रीमातांशी बोलतो, परंतु त्याची प्रोसेस अशी आहे की ते गण ऐकतात आणि गण देवीला जाऊन सांगतात की या माणसाचा हा प्रॉब्लेम आहे. आणि मग त्याचं उत्तर घेऊन देवी जे काही सांगते त्याचं उत्तर घेऊन परत गण आपल्याकडे येतात आणि ते चैतन्याच्या भाषेत आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतात. म्हणजे ह्या गणांना आपण प्रार्थना ज्यावेळी करतो देवीला, किंवा त्यावेळेला गणांना समजेल अशी प्रार्थना पाहिजे. कारण ते अबोध आहेत, बालक आहेत, ते चिर बालक आहेत, आदिशक्तींचे बालक आहेत. तर त्यांना समजेल अशा भाषेतच प्रार्थना करावी लागते. जर त्यांना नाही काय कळलं तर, कन्फ्युजन झालं तर आपली प्रार्थना पोहोचू शकत नाही देवीपर्यंत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण देखील लहान मुलाला कसं समजावून सांगायचं माहिती आहे? त्यासाठी आपण लहान व्हावं लागतं आधी, मग कळतं. अबोधिता आपल्यात आल्याशिवाय आपण लहान मुलांच्या मध्ये रममान होऊ शकत नाही किंवा त्यांना समजून घेऊ शकत नाही. तसंच हे आहे की प्रार्थना करताना देखील आपल्यात अबोधिता पाहिजे, पवित्रता पाहिजे, सुज्ञता पाहिजे. आणि त्या पद्धतीने त्या गणांना सांगितलं की ते गण जाऊन मग देवीला सांगतात आणि मग देवी कार्य करते आणि ती प्रार्थना मग फलद्रूप होते. अशा पद्धतीनं हे कार्य चालू राहतं सगळ्यांच्या मध्ये. वरून खाली लक्ष अनाहत चक्रामध्ये.
त्या स्टर्नम बोन वरती थोडस कार्य करायचंय आपल्याला. वरून खाली लक्ष, दुर्गा माताचे चक्र, मध्य अनाहत चक्र. आता अनाहत चक्रातून आपण नाभी चक्रामध्ये यायचं. वरून खाली लक्ष, नाभी चक्र. हळूहळू नाभी चक्रावरती यायचं. नाभी चक्रामध्ये लक्ष्मीनारायण आहेत, त्यांच्याबरोबर जे चैतन्य आपण आणलेलं आहे वरून खाली ते नाभी चक्राला द्यायचं. वरून खाली लक्ष, नाभी चक्र. म्हणजे आपण स्थिर जर बसलो तरच या सर्व गोष्टी घटित होत असतात. हे फार महत्वाचं आहे. स्थिरत्व, आपल्यामध्ये स्थिरत्व आलं पाहिजे तर ह्या सर्व गोष्टी समजणार आहेत आपल्याला. आता नाभीतून आपण स्वादिष्ठान मध्ये यायचं. वरून खाली लक्ष, स्वादिष्ठान मध्ये. तर ब्रह्मदेव सरस्वती आहेत. वरून खाली स्वादिष्ठान मध्ये. म्हणजे ज्या ज्या चक्रावरती आपण लक्ष देऊ ती चक्र आपल्यात जागृत झाली पाहिजे, ती देवता जागृत झाली पाहिजे. आणि जर नाही झाली तर निगेटिव्हिटी त्या ठिकाणी येऊन बसते. म्हणून चक्र आणि नाड्या आपल्या स्वच्छ ठेवायच्या असतात. याचं कारण हेच आहे, मीठ पाण्याचा उपचार यासाठीच करतोय आपण, की या नाड्या आणि चक्र आपली कायम स्वच्छ राहावीत. जर नाही स्वच्छ राहिले किंवा नाही स्वच्छ ठेवले तर आपण निगेटिव्हिटी त्या चक्रातून कार्य करायला सुरुवात करते. परिणाम स्वरूप आपल्याला आजार होऊ शकतात. शारीरिक आणि मानसिक दोन्ही आजाराला आपल्याला तोंड द्यावं लागतं. म्हणून आपण स्वच्छता पाळायची. आता स्वादिष्ठान मधून मूलाधार शक्ती केंद्रामध्ये यायचं. वरून खाली लक्ष, मूलाधार. गणेश तत्व. बघा, लक्ष वरून पण वर पण आहे, वरून मध्य नाडीतून मूलाधार पर्यंत आहे. आपल्याला जाणवतं ते, आता हळूहळू जाणवायला पाहिजे. तसं किती सूक्ष्म आहे ते. म्हणजे आपण कुंडली फास्ट मध्ये वर जाते, खालून वर. आणि जर आपण शिस्तीत लक्ष ठेवलं, आपलं चित्त जर शिस्तीत ठेवलं गोगलगाईसारखं, तर मात्र समजतं ती कशी जाते, काय करते, कसा आवाज काढते, हे सगळं समजतं आपल्याला. स्लो मोशन म्हणतो. म्हणजे काय, श्री गणेश जागृत झाले की ते स्लो मोशन येतं आपोआप आपल्यामध्ये, शांतता येते. आणि त्या शांततेत आपण कार्य करतो. कारण श्री गणेशांची आई म्हणजेच कुंडलिनी आहे. आणि गणेश आणि कुंडलिनी यांचा जवळचा संबंध आहे, माय लेकरांचा संबंध आहे. म्हणून आपल्याला समजतं की कुंडलिनी कशी वर जाते, कशी चक्रावरती कार्य करते आणि कशा देवता जागृत होतात, हे गणेश तत्वामुळे समजतं. कारण गणेश आईचं मानतात सगळं. आई त्यांच्यासाठी सर्वस्व आहे. म्हणून आई गणेशाला मानते. म्हणजे तिला गणेशाशिवाय काय कार्य करता येत नाही, ती गणेशाला मानते. आणि आपलं लक्ष गणेशांच्याकडे असायला पाहिजे. म्हणजे आपलं आणि गणेशाचं नातं भावाभावाचं आहे, मोठे बंधू आहेत ते. म्हणून आपण श्री गणेशांना समजून घेतलं पाहिजे आणि ते जागृत ठेवलं पाहिजे. म्हणजे श्री गणेश काय करतात की आपल्या आईला व्यवस्थित समजावून सांगतात आपलं दुःख. हे असं नातं आहे ते. आणि त्या पद्धतीने त्या प्रोसेस प्रमाणे गेलो तर आपलं कार्य फलद्रूप होतं. डायरेक्ट आपण वरच्या साहेबांच्याकडे जाऊ शकत नाही, मध्ये कोणतरी आहेत ना, तसं ते आहे. आता आपलं पूर्ण लक्ष गणेश तत्वावरती देऊया. तिथं थोडस श्री गणेशांना आवाहन करूया. हे फार महत्वाचं आहे. कारण गणेश तत्व आपल्यामध्ये जागृत झालं पाहिजे. पाठीचा शेवटचा मणका जिथं श्री गणेशांचं स्थान आहे. श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. कृपा करून आमच्यातील गणेश तत्व जागृत होऊ द्या. श्री माताजी, श्री गणेश स्वरूपात कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. श्री गणेश जर जागृत झाले
तर आपल्यामध्ये अबोधिता येते, पवित्रता येते, सुज्ञता येते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपलं संरक्षण करतात, सर्व रोगांच्या पासून मुक्त करतात, सर्व व्हायरस पासून आपल्याला वाचवतात आणि सर्व संकटापासून आपलं रक्षण करतात. हे फार महत्वाचं आहे. म्हणून गणेश आपल्यामध्ये सतत जागृत राहिले पाहिजेत. त्यांचे गुण आपल्यामध्ये जर आले तर आपल्याला कुणीही हात लावू शकत नाही. हेही तितकंच महत्वाचं आहे. परंतु गणेश जागे झाले पाहिजे. पूर्ण अटेन्शन आपलं मूलाधार शक्ती केंद्रावरती. आपण ते चक्र गोल गोल फिरवू पण शकतो. जाणवतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने जाणवेल. जशी आपली प्रकृती असेल, जशी आपली भक्ती असेल, त्याप्रमाणे ते चक्र आपल्याला जाणवेल. आपल्या भोवती ते संरक्षण कवच पण निर्माण करू शकतात आणि त्या कवचामधून कुठलाही व्हायरस आतमध्ये येऊ शकत नाही. हे गणेशाचं संरक्षण आहे. आणि त्यामुळे हे जर जागृत झालं किंवा हे कवच जर आपण घेतलं तर कुठलाही व्हायरस, कुठली किती पण सूक्ष्म व्हायरस असू दे, तो आपल्या आतमध्ये येऊ शकत नाही. ती संरक्षण आहे आपल्याला. म्हणून गणेशाची आराधना करायची, त्यांची जागृती आपल्यात झाली पाहिजे. श्री गणेशची कृपा करून आमच्या मूलाधार शक्ती केंद्रावरती जागृत व्हा. श्री गणेश जर जागृत झाले तर आपले शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य पूर्णपणे स्वस्थ होतं. आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपलं म्हणजे जे काही आजार आहेत, समजा शारीरिक आजार असतील, मानसिक आजार, ते दूर होतात आपल्यातले. कितीही गंभीरातले गंभीर आजार जर असतील आपल्याला, तरी गणेश तत्वामुळे ते ठीक होऊ शकतं. श्री गणेशांची भक्ती करणं, ते नुसता बाह्यात भक्ती करून उपयोग नाही, तर आपल्या आतमध्ये ते जागे झाले पाहिजे. म्हणजे त्याप्रमाणे आपलं आचरण पण असायला पाहिजे. जसं श्री गणेश अबोध आहेत, तशी अबोधिता आली पाहिजे. जसं ते पवित्र आहेत, तसं आपण पवित्र असायला पाहिजे. ते जसे सुज्ञ आहेत, सदसद विवेक बुद्धी त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे कुठल्या वेळेला काय केलं पाहिजे, कुठल्या क्षणाला काय झालं पाहिजे, ही जी काही विवेक बुद्धी आहे, निर्णय क्षमता जी आहे, ती त्यांच्याकडून येते आणि तेही आपल्यात असायला पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आनंद देता आला पाहिजे दुसऱ्याला. श्री गणेशांचं काम काय, एखादं लहान मूल आहे तर ते दुसऱ्याला आनंद देतं. तसं आपल्यामध्ये आनंद देण्याची क्षमता असेल, ती तत्व असेल, तर गणेश आपल्यात कायम जागृत राहतात. हे किती महत्वाचं आहे. पूर्ण अटेन्शन गणेश तत्वावरती. आता काय करायचं, ते गणेश तत्व जे आहे ते आपण गोल 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 फिरवायचं आहे. जसं एखादं झाड आहे, आता झाडाच्या भोवतानी आपण, वेल कशी जाते, वेल गोल अशी, तसं आपल्या शरीराच्या भोवतानी ते फिरवायचंय गणेश चक्र. आणि या शरीराला संरक्षण प्रदान करण्यासाठी आपण श्री गणेशांना प्रार्थना करायची आहे. तशा प्रकारे हे चक्र वरतीपर्यंत आणायचंय आपल्याला, गोल गोल फिरवत आपल्या देहाच्या भोवतानी गोल गोल फिरवायचंय, वलय तयार करायचंय त्याचं. कारण श्री गणेश आपलं रक्षक आहेत, रक्षण करणारे आहेत, संकट हरणारे आहेत, विघ्नहर्ता आहेत. म्हणून त्यांचं नाव विघ्नहर्ता आहे. कारण जी विघ्न आपल्याला त्रास देत आहेत त्यापासून संरक्षणासाठी आपण गणेश तत्व जागृत करतो. आपण म्हणतो की गणेश आपलं रक्षण करतात, खरंच आहे, परंतु त्याप्रमाणे त्यांना ती शक्ती पण वापरता आली पाहिजे, श्रीमातांनी दिलेली. म्हणून काय करायचं, तर ते गणेश जे आहे गोल गोल फिरवत, देहाच्या भोवतानी गोल गोल फिरवत संपूर्ण बॉडी त्या तत्वाने व्याप्त करायचे, आपल्या भोवतानी गोल 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 फिरवायचं आणि संरक्षण घ्यायचंय आपल्याला. फिरवायचंय गोल, खालून वरपर्यंत यायचंय शिस्तीत. जसं ती वेल येते ना झाडावरून अशी गोल गोल फिरत, तसंच संरक्षण घ्यायचंय आपल्या भोवतानी. आणि मध्ये आपण बसलोय, हा देह मध्ये आहे आणि भोवतानी श्री गणेशांचं व्हायब्रेशन्स आहेत, त्यांचं संरक्षण आहे, हेही लक्षात यावं आपल्या.
फार शस्त्रापासून पण वर गेलं तरी चालतं, तेवढं त्यांचं संरक्षण आहे. गोल जसं मातीच्या भांड्यात आत आपण बसलोय, साईडून गोल मातीचं भांड आहे, तसं चैतन्याचं आकार तयार करायचा आणि तसं गोल संरक्षण घ्यायचं आहे आपल्याला. फिरवत फिरवत लक्ष मूलाधार मध्ये पण आहे आणि बॉडीला पण आपण द्यायचंय संरक्षण. हे आपण प्रॅक्टिसनं करू शकतो. त्यांचं संरक्षण आपण अशा प्रकारे घेऊ शकतो. म्हणजे विघ्नहर्ताचा मंत्र म्हणत असताना सर्व विघ्नांचा नाश व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपण अशा पद्धतीने त्यांचं संरक्षण घेऊ शकतो आणि त्या संरक्षण कवचामध्ये आतमध्ये आपण सुरक्षित राहू शकतो. आता आपण पुन्हा मूलाधार मध्ये लक्ष केंद्रित करायचं. हे कवच लक्षात ठेवायचंय आणि त्याप्रमाणे आपण रोज घेऊ शकतो. स्वतः ध्यानाच्या वेळेला वैयक्तिक आपण ते करू शकतो. आता मूलाधार मधून आपण वरती यायचंय, स्वाधिष्ठान मध्ये हळूहळू वर यायचंय. स्वाधिष्ठान मधून नाभीपर्यंत यायचंय. नाभीतून भवसागर शिस्तीत यायचं. भवसागरातून पुन्हा अनाहत चक्र, स्टर्नम बोन फार महत्वाचं आहे. आता ती भीती मोडली पाहिजे आपली, त्यासाठी आहे. अनाहत मधून विशुद्धी, विशुद्धीतून शस्त्रार, शस्त्रार मध्ये थोडं थांबायचं आहे आपल्याला. का? याचं कारण असं आहे की ही जी 7 शक्ती केंद्र आहेत, 6 शक्ती केंद्र खाली, या 6 शक्ती केंद्रातून एक एक धागा वरती आणायचा आहे. मूलाधार मधून एक धागा आला, सप्तरंग करायचा आहे आपल्याला. सप्तरंगाची कुंडलिनी आहे ना, कुंडलिनीला रंग कसा आहे? सप्तरंग आहे, कारण प्रत्येक चक्राचा रंग आहे तिला. मूलाधार मधून एक धागा वर आणायचा, शिस्तीत आणायचा वर शस्त्रार्पर्यंत. स्वाधिष्ठान मधून एक धागा आणायचा वर, नाभीतून एक धागा वर आणायचा, अनाहत चक्रातून एक धागा वरती आणायचा, विशुद्धीतून एक आणायचा, आज्ञेतून आणायचा आणि सहस्त्रार मधून एक धागा वरती न्यायचा. असे 7 धागे आपण वर घेऊन जायचे आहेत. शस्त्रारच्या वरती सप्तरंग, सप्तरंग आहे. इंद्रधनुष कसा असतो? सप्तरंगी असतो ना. जे ब्रह्मांडी ते पिंडी, जे बाह्यात दिसतं आपल्याला, तेच आतमध्ये पण आहे. 7 चक्राचे 7 धागे, सप्तरंग, त्याला प्रत्येकाला रंग आहे. तसं वरती आणायचं आपण. आता ते हळूहळू हळू ते 7 धागे वरती आणायचे एकत्र. त्यांना एकत्र घेऊन वरती 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 आणायचं, शस्त्रारच्या वरती. हे गणेश तत्वामुळे शक्य होऊ शकतं. त्यामुळे आपल्या व्हायब्रेशन्स मध्ये पण वाढ होईल. आपल्याला जाणवेल हाताच्या बोटातून वेगळ्या प्रकारचेच व्हायब्रेशन्स येत आहेत, गार वेगळ्या प्रकारच्या, हेही समजतं. हळूहळू हळू आपण आता शस्त्रारच्या वरती आकाश तत्वापर्यंत जायचं आहे. शिस्तीत जायचं, तिथं स्थिर व्हायचंय आपल्याला. पण लक्ष मात्र या 7 धाग्यांच्या वरती असावं. लक्ष आकाश तत्वात ठेवायचं आहे. एक 10 ते 12 मिनिटं आपण त्या स्थितीमध्ये राहायचं आहे. 10 ते 12 मिनिट. हर चतुर्थी को श्री गणेश का जन्मदिन मनाया जाता है, लेकिन जो मंगलवार को आती है, कभी कभी आती है साल में 1 आध बार, कभी 2 बार, कभी 3 बार, जिस मंगलवार को अगर चतुर्थी आ जाए तो वो दिन बहुत बड़ा मनाया जाता है। और आज वही योग है कि हम लोग मंगलवार के रोज गणपतिपुणे में बैठे हुए हैं, जबकि यहाँ ये बड़ा भारी योग अंगारकी का माना जाता है।
और यहाँ पर हजारों लोग आते हैं श्री गणेश की पूजा करने के लिए। और इस कदर वहां पर गाड़ी जाम हो गई थी, 60 गाड़ियां सामने की। हम तो पूरा घूम के फिर आए, क्योंकि कितने भी जल्दी चलने से फायदा नहीं हो। जो होना होता है इसी प्रकार होता है। और जब तक सहज में हम इस बात को नहीं समझ पाएंगे कि जो भी होता है उसको सबूरी से देखना चाहिए, उसमें सबूरी होनी चाहिए। कि अगर आप उस वक्त जल्दबाजी करें या कुछ घबराहट आ जाए तो कार्य नहीं हो सकता। सबूरी करें, और सबूरी करने से बराबर सूझ जाता है कि क्या करना चाहिए, कैसे करना चाहिए। सो जल्दबाजी जो है ये असहज चीज है। सहज में आप में सबूरी होनी चाहिए, इसके बारे में साईनाथ ने बहुत कहा है कि सबूरी में रहो, साई मिलत सबूरी में। और सबूरी शब्द जो है कुछ अपभ्रंश है मेरे ख्याल से, लेकिन इसका अर्थ होता है कि कोई भी बात हो रही है तो उसमें तितिक्षा माने ठहर जाना, देखना। और इस तितिक्षा में जब आप आ जाते हैं तो ये परम चैतन्य कार्य कर देता है और आपको बिल्कुल सही बात पता चल जाती है, कैसे चलना चाहिए, क्या करना चाहिए, कौन से रास्ते का अवलंबन करना चाहिए। पर आप अगर जल्दबाजी में आ जाएंगे तो आप विचारों के चक्कर में फंस जाएंगे और इधर से उधर दौड़ते हुए आपको चीज नहीं मिलेगी। और आज और ऐसा भी एक बड़ा भारी योग है कि आज जीसस क्राइस्ट का भी जन्मदिन है। हमने बहुत बार बताया है कि जीसस क्राइस्ट जो है वो श्री गणेश का ही अवतरण है, और इसका आपके पास में प्रमाण भी है सजों। सो आज उनका जन्मदिन होना, आज इनका भी जन्मदिन होना, मंगलवार का दिन होना और इतना बड़ा समारंभ होना और सब दूर आतिशबाजी होना, ये बहुत बड़ी योग की बात है जो हम इस महागणपति के स्थान पे आकर के उस महाविष्णु की पूजा कर रहे हैं। अब समझने की बात यह है कि श्री गणेश की जो विशेषताएं हैं उनकी कौन सी विशेषता है आज के दिन जो प्रकटित होती है। ऐसे इससे पहले मैंने बताया था कि विनय या जिसको कहते हैं हम ह्यूमिलिटी, नम्रता, वो उनका विशेष गुण है। और दूसरा है उनका विजडम, जिसके मुझे शब्द नहीं मिल रहे थे मराठी में। इसको उन्होंने बताया कि विजडम का मतलब है सुबुद्धि। चलिए ठीक है, सुबुद्धि। बहरहाल ये सब चीजों का दान गणेश तत्व से होता है, लेकिन उनमें एक और विशेष है कि वो बहुत ठंडे दिमाग आदमी है, बहुत ठंडे दिमाग आदमी है। उनकी चाल बहुत ठंडी है। जैसे कि हाथी है, हाथी में आप देखते हैं कि बहुत धीमी चाल है, पर उसकी चाल ऐसी सुंदर होती है कि किसी भी स्त्री जो अच्छे से चलती है उसको कहते हैं गजगामिनी, माने वो हाथी के जैसे चलती है। धीरे धीरे पांव उठाना, कहाँ पांव रखना वो सोचना, कहीं कोई पैर के नीचे चींटी ना आ जाए, कोई जानवर नहीं आना, इसका ख्याल करते हुए वो चलते हैं। और सामने अपनी सूंड से फूंकते चलते हैं कि सामने कोई और ऐसी चीज हमारे सामने नहीं आ जाए कि जिससे हमारे हाथ से वो नष्ट हो जाए। दूसरे वो सिर्फ घास खाते हैं, और घास खाकर के भी इतने बलिष्ठ होते हैं कि जो बड़े बड़े काम होते हैं जिसमें कि बहुत वजन उठाना पड़ता है, वहां पर सिर्फ हाथी का ही उपयोग होता है। तो इस हाथी की जो विशेषता है वो ये भी है कि ये बहुत धीमी तबीयत का आदमी है, किसी मामले में जल्दबाजी नहीं करता। और दूसरी इनकी जो और विशेषता है वो ये है कि ये इनकी जो
स्मरण शक्ति है, मेमोरी है, बहुत स्ट्रांग है, बहुत स्ट्रांग स्मरण शक्ति। किसी अगर बच्चे को बचपन में भी देख लेगा तो कितना भी बड़ा हो जाएगा उसको पहचान लेगा। उसी तरह से ये लेफ्ट साइड में श्री गणेश का कार्य होने के कारण आप भी जानते हैं कि जब आपकी लेफ्ट साइड कमजोर हो जाती है तो आपकी मेमोरी खत्म हो जाती है, और इसलिए हम लोग हमेशा लेफ्ट साइड को उठाते हैं जब मेमोरी खत्म हो जाती है। वजह यह है कि आपके अंदर का गणेश तत्व कम हो गया। जब आप राइट साइडेड हो जाते हैं तो आपका लेफ्ट साइड का जो गणेश तत्व कम होते जाता है। जो आदमी बहुत ज्यादा काम करते हैं, मेहनत करते हैं, उनकी मेमोरी जो है आप देखिए बुढ़ापे में इतनी खराब हो जाती है कि वो खुद को भी पहचान पाते हैं या नहीं, ऐसा प्रश्न पड़ जाता है। इसलिए श्री गणेश का जो एक विशेष गुण है कि उनकी सुबुद्धि तो है ही, पर उस सुबुद्धि के साथ उनकी जो स्मरण शक्ति है वो बहुत तीक्ष्ण है। वो हर एक चीज को याद करते हैं और करना ही पड़ता है, क्योंकि कुंडलिनी पर जो कुछ भी निवेदन होता है, जो कुछ भी इम्प्रिंट होता है, जो लिखा जाता है, वो सब कुछ श्री गणेश ही करते हैं। उनके हाथ में एक कलम होती है, उस कलम से वो लिखते हैं। वो कलम भी उन्हीं का एक टूटा हुआ था, उससे वो लिख देते हैं कि आप क्या हैं, आपने क्या तकलीफें उठाई, आप क्या परेशानी उठाई, आपकी खोज में आप कहाँ कहाँ गए, क्या क्या गलतियां की, वो सब उसके अंदर वो लिख देते हैं। तो जब वो कुंडलिनी उठने लग जाती है तो जैसे टेप रिकॉर्डर में कोई खराबी हो जाए तो कैसे खड़खड़ाने लगता है, ऐसी ही कुंडलिनी की खड़खड़ाहट आप देखते हैं जब आपके चक्रों पे वो गुजरती है, और इसीलिए आपको पता हो जाता है कि इनके चक्र खराब है, उनके चक्र खराब है। इस कदर ये बिल्कुल शास्त्रीय साइंटिफिक चीज है। तो गणेश तत्व के एक ही गुण नहीं है कि अबोधिता रहे और मनुष्य बहुत निष्पाप रहे, इसी से नहीं होता, और उसका अनेक गुण है। उसमें से एक गुण ये भी है कि आपके अंदर विजडम होना चाहिए, सुबुद्धि होनी चाहिए, ये जानना चाहिए अच्छा क्या है और बुरा क्या है। अब जो आज की अंगारिका जो है, अंगार की जो आज की विशेष चतुर्थी मानी जाती है, ये क्या चीज है? इसमें ऐसा है कि श्री गणेश स्वयं जो है वो अंगार को ठंडा करते हैं। कुंडलिनी भी देखिए तो एक ज्वाला ही है, जैसे कि कुंडलिनी जो है उसकी प्रक्रिया ज्वाला की भांति है, क्योंकि ऐसे तो सब चीज पृथ्वी के तरफ जाती है। आप जानते हैं कि गुरुत्वाकर्षण से, ग्रेविटी से सारी चीजें पृथ्वी की तरफ जाती है, और सिर्फ ये जो ज्वाला है यही ऊपर जाती है। कोई सी भी आग ऊपर की तरफ जाती है और बाकी सब चीजें पृथ्वी की तरफ दौड़ती है। ऊर्ध्व गति सिर्फ एक इस चीज को मिलती है कि जो अग्नि है, और इसलिए ये जो है ये आपकी अग्नि को शांत कर सकते हैं। ये दो तरह से अग्नि को शांत करते हैं। एक तो ये कुंडलिनी को शांत कर देते हैं, कुंडलिनी को ये बता देते हैं कि इस आदमी में ये दोष है, ये तकलीफें हैं, कोई हर्ष नहीं, तो भी आप इनको पार कराइए, क्योंकि कुंडलिनी का बालक श्री गणेश है और जो आप में बालक है वो श्री गणेश है। तो वो उसी आत्मीयता से उस कुंडलिनी को समझा देता है कि तुम तो माँ हो और मैं चाह रहा हूं कि मैं इनमें जागरूक हो जाऊं, तो तुम मेरी मदद करो। और वो इस तरह से शांत हो जाती है सोच करके कि मेरा बालक ही ये चीज को मांग रहा है, तो वो अपनी जो भी उनके अंदर गर्मी हो, कुछ हो, उसमें एक तरह से शांति आ जाती है। जैसे कि आपने सुना होगा कि एक बार बीवी बहुत नाराज हो गई और देखा कि संसार में बहुत कुछ लोग बहुत गलत काम कर रहे हैं, और उसे इतनी तकलीफ हुई, इतना संताप हुआ कि ये सारी सृष्टि जो मैंने बनाई इसको मैं नष्ट कर देती हूँ। तो उन्होंने ये सोच करके और सब दूर सौहार्द की स्थिति बना ली और बहुत नाराज हो गई। और जब उनका नृत्य शुरू हो गया तब श्री महादेव ने ये सोचा कि देवी तो इतनी नाराज है, क्रुद्ध हो गई, अब सब संसार नष्ट हो जाएगा, तो इसका इलाज क्या है? तो उन्होंने उन्हीं का बच्चा जो कि कार्तिकेय था उसको देवी के पैर के नीचे डाल, उस पे पैर रखते ही उनकी इतनी बड़ी जीभ निकल आई कि मैं क्या करूं। जो इतनी क्रोध से लाल थी वो भी उस बच्चे को देख करके एकदम शांत हो। इसी प्रकार ये हमारी कुंडलिनी को एक प्रकार से शांत कर देते हैं कि तुम
अपने बालक को जन्म दे रही हो, इस वक्त नाराजगी ठीक नहीं किसी भी तरह से। कभी कभी तो कुंडलिनी को हमने इतना सताया होता है, क्योंकि गलत गुरुओं के पास गए या कुछ गलत हम लोगों ने भी काम किए, तो बेचारी कुंडलिनी लस्तम पस्तम बिल्कुल रहती है। उसका भी आधार सिर्फ श्री गणेश है, जो उसको ढकेलते हैं ऊपर की तरफ। श्री गणेश की शक्ति से ही कुंडलिनी ऊपर उठ सकती है, इसीलिए उनको अंगार कहते हैं, क्योंकि वो अपनी शक्ति कुंडलिनी को दे देते हैं। और कुंडलिनी में जो आग है या जो उसकी ज्वालाएं उठती है, वो शांत है। आपने कभी सुना नहीं होगा कि इस तरह की शांत भी ज्वालाएं होती, एकदम शांत ज्वालाएं हैं, सप्त रंग की होती है और एकदम शांत ज्वालाएं हैं, और सहस्त्रार में आपको दिखाई देती है ये कितनी शांत है। ये सारा कार्य श्री गणेश ने किया हुआ। तो एक प्रकार वो आपका भी गुस्सा कम कर सकते हैं। आपकी भी नाराजगी दूर कर सकते हैं। और जब हम नाराज हो जाते हैं तो उसमें हम बहक जाते हैं और हमें याद ही नहीं रहता कि हमें क्या करना चाहिए क्या नहीं करना चाहिए। उसमें हम किसी को मार सकते हैं, पीट सकते हैं, किसी को खून कर सकते हैं, कुछ भी कर सकते हैं। उस वक्त जो कंट्रोल होता है वो सिर्फ श्री गणेश से होता है, और श्री गणेश जो है आपके गुस्से को ठंडा कर देते हैं। अब देखिए कि ईसा मसीह भी उसी तरह के हैं कि उन्होंने ये बताया कि सबको क्षमा कर दो, जिसने तुम्हें तकलीफ दी उसके प्रति तुम गुस्सा करते हो, और अगर तुम सबको क्षमा करना एक बार सीख लो कि सबको क्षमा करनी। जिन्होंने उनको इतना अपमान करके, इतना सता करके और सूली पे चढ़ाया, उनके लिए भी उन्होंने परमात्मा से, अपने पिता से कहा कि हे पिता, इनको क्षमा कर दो, बिकॉज ये जानते, क्योंकि जानते नहीं है कि क्या करें। ऐसे जब ईसा मसीह ने कहा तो आप सोचिए जिस सारे लोगों ने उनको क्रूस पे चढ़ाया, इतना परेशान कर दिया, उनके लिए भी उन्होंने इतनी क्षमा की बुद्धि दी। सो ये उनका एक चरित्र है, एक स्वभाव है। और दूसरा भी ईसा मसीह का चरित्र ऐसा है कि जब लोग उनके मंदिर के सामने बैठ करके और चीजें बेच रहे थे, जैसे अपने यहाँ भी है, मंदिरों में लोग जाते हैं तो वहां चीजें बेचते हैं और वही चीज चढ़ाते हैं, जैसे एक नारियल को चढ़ाए फिर लाके उसको बेचते हैं, मैंने उसका बिजनेस बना लेते हैं। तब उन्होंने हाथ में एक खंडर लेके सबको मारा और कहा कि तुम ये बिजनेस नहीं कर सकते, तुम्हें अगर करना है तो ठीक है, जो कुछ भी है वो स्वच्छ तरीके से होना चाहिए। ये नहीं कि जो आप भगवान को चढ़ा रहे हैं उसको लाकर फिर बेच रहे हैं, जो हार भगवान को चढ़ा रहे हैं उनको लाकर फिर बेच रहे हैं, इस तरह की चीज उन्होंने कहा बिल्कुल ही गलत बात है। और इतना उन्हें क्रोध आया कि उन्होंने हाथ में हंटर लिया और उसको सबको तड़ातड़ मारना। ये दूसरी साइड है। ऐसे श्री गणेश की भी एक दूसरी साइड है। दूसरी साइड गणेश की ये है कि जिस वक्त कोई भी राक्षस या दुष्ट आपको परेशान करेगा या तंग करेगा तो वो गणपति है, माने गणों के वो राजा है, तो वो उन राक्षसों को और दुष्टों को नष्ट करते हैं, उनको एकदम उनका सर्वनाश कर देते हैं। आपको कुछ कहने की जरूरत ही नहीं है, आपको कुछ बताने की जरूरत नहीं, वो खुद ही आपके साथ लगे हुए हैं गण लोग, और वो ऐसे लोगों को ठीक ही कर देते हैं जो आप लोगों को तंग करें। सहयोग में आप लोग जान लीजिए कि आप पूरी तरह से सुरक्षित हैं और आपको कोई भी नहीं दुख दे सकता। हाँ, अगर आप सहयोग में हैं तो आपके गण जो है वो चारों तरफ घूम रहे हैं और वो यहाँ भी पधारे हैं, और वो हर समय आपके ऊपर अपनी सुरक्षितता का उन्होंने पूरी तरह से आपके ऊपर अपना आच्छादन डाल दिया, पूरी तरह से आपको ढक लिया। आपको कोई भी तरह की तकलीफ परेशानी नहीं हो सकती। फिर आप उसको चमत्कार कहते हैं, माँ किस तरह से मैं बच गया, पता नहीं क्या हुआ, मैं कैसे बच गया। ये सब गणों का काम है, और गण ये कार्य जब करते हैं तब समझ लेना कि आप वाकई में एक सहयोगी हैं। अगर वो ये कार्य आपके लिए नहीं करते हैं तब तो समझना है कि आप अभी तक पूरी तरह से सहयोगी नहीं हो। दूसरी बात गणों की ऐसी होती है
कि हमेशा हमारे शरीर में भी वो कार्यान्वित रहते हैं। शरीर से बाह्य की चीजें जो करते हैं वो सिर्फ आप जब पार हो जाते हैं, जब आपका संबंध परमात्मा से हो जाता है, तब वो आपका शरीर और आपके सब धन और आपकी सब चीजें, बच्चे, सबको संभालते हैं। और उससे पहले हमारे अंदर वो एंटीबॉडीज बन करके जीते हैं। और ये जो एंटीबॉडीज होती है यही हमें रोगों से बचाती है और उससे हम लड़ झगड़ सकते हैं। तो इसका चक्र जो है सेंटर हार्ट, यहाँ पर स्टर्नम करके जो हड्डी है उसके अंदर शुरू में होता है। 12 साल तक एंटीबॉडीज तैयार होती है और फिर सारे शरीर में दौड़ करके तैयार रहते हैं। जब भी कोई परेशानी होगी तो स्टर्नम हिलने लग जाएगा और उसके हिलते ही जैसे रिमोट कंट्रोल होता है इस तरह से इनको पता हो जाता है और ये फिर उस आने वाले कोई भी जो आदमी आपके ऊपर आक्रमण कर रहा है या कोई सी भी चीज आक्रमण कर रही है, कोई वायरस आ रहा है या किसी भी तरह का कोई रोग आपके अंदर घुस रहा हो, उससे ये लड़ते हैं। और जब आप माँ के विरोध में कार्य करते हैं, माँ के विरोध में काम करने का मतलब है नैतिकता से गिर जाना। पिता के विरोध में जाने का मतलब है कि आप कार्यशील न हो, कार्यक्षम न हो, आप कार्यकर्ता न हो, आप में आलस्य आ जाए, ये तो पिता के खिलाफ पाप है। लेकिन माँ के खिलाफ पाप है जहाँ आप अपनी नैतिकता को खो देते हैं। जिन्होंने अपनी नैतिकता को खो दिया है ऐसे लोगों का ये चक्र बहुत कमजोर हो जाता है और इसीलिए फिर ये चक्र जो है इसको ठीक करने में बड़ी मुश्किल हो जाती है। और जो लोग इस तरह से गिर जाते हैं और उनका ठीक होना भी मुश्किल हो जाता है, जैसे एड्स की बीमारी है या इसी तरह की जो बीमारियां हैं जिसे कि हम गुप्त रोग कहते हैं, ये सारे गुप्त रोग अनैतिकता से आते हैं और ये अनैतिकता के रोग जो है किसी तरह से भी ठीक नहीं हो सकते जब तक आपके गणेश तत्व ठीक नहीं हो जाएगा। एक मिनिट बरोबर राहायचं. तर हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत आणि श्रीमाताईंना बघायचं आहे. शिस्ती शिस्ती डोळे उघडायचे. स्थिती आपली तशीच ठेवायची आहे. फक्त बघायचं आहे श्रीमाताईंना. लक्ष शस्त्राच्या वरती आणि हाताच्या बोटांच्या वरती. जे चैतन्य येते ते शोषून घेतोय आपण. ते उच्च दर्जाचं, वरच्या लेवलचं, जे शस्त्राच्या वरचं आहे त्याच्या व्हायब्रेशन्स. कारण आपलं चित्त शस्त्राच्या वर आहे. जे व्हायब्रेशन्स पण त्या क्वालिटीचे येणार हे आपण लक्षात घ्यायचं. आता आपण श्रीमातांना नमस्कार करूया, त्यांचे आभार मानूया. श्रीमाताजी, आपल्या चरणाशी कोटी कोटी प्रणाम, कोटी कोटी प्रणाम. हळूहळू आपण आता पुन्हा एकदा बंधन घेऊया. चैतन्य म्हणजे श्री गणेश आहेत आणि त्यांचं संरक्षण चैतन्यानं, व्हायब्रेशन्स कडेच लक्ष. हात जरी आपण वरती नेत असलो तरी लक्ष चैतन्याकडेच ठेवायचं.
तिसऱ्या वेळेला 3 घाटी मारतो आपण चैतन्याच्या. परत कवच घेताना डावीकडून डोक्यावरून उजवीकडे चैतन्य व्हायब्रेशन्स कडे लक्ष. हे संरक्षण आपण कायम घ्यायचं आणि शिस्तीत घ्यायचं. कळलं पाहिजे आपल्या भोवताली कवच तयार झालेलं आहे आणि त्या कवचामध्ये आपण सुरक्षित आतमध्ये आहे हे समजलं पाहिजे. उद्या आपण दिवसभर शस्त्राच्या वरती लक्ष ठेवायचं आहे आणि गणेश तत्वाकडे लक्ष ठेवायचं आहे. म्हणजे जे गणेश तत्वावरती आज आपण जे शिस्तीत ध्यान घेतलं किंवा आपल्या भोवताली त्यांचं जे कवच निर्माण करायचा प्रयत्न केला तशा प्रकारची ध्यानधारणा आपण करायचा प्रयत्न करायचा आहे उद्या आणि लक्ष काय शस्त्राच्या वरती ठेवायचं आहे. जय श्री माताजी.